बाकी समाजामध्ये सगळे लावले आणि ते त्यांनी आपल्याला सांगितलं की हिंदू खतरे में है। मला एक म्हणायचं आहे की काय त्या देशामध्ये देशाच्या प्रधानमंत्री हिंदू आहे, त्या राष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदू आहे, त्या देशामध्ये सर्वात जास्त आमदार खासदार हिंदू आहे, त्यांचे सत्ता हिंदूच्या हातामध्ये आहे, ते हिंदू खतऱ्यामध्ये कसे आहे। म्हणजे हिंदू समाजाला त्यांनी वेगवेगळ्या प्रकाराचं कृती दाखवून त्यांना आपल्या जवळ केलं, एक केलं आणि सगळ्यात मोठं म्हणजे त्यांनी ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून आपली सरकार देशामध्ये स्थापन केली। त्यांची जी सरकार आहे ती पूर्ण नकली सरकार आहे। आता 2010 मध्ये जेव्हा इलेक्शन झालं त्या इलेक्शन पासून त्यांनी आपल्या सर्वांचं दुर्लक्ष करावं, कारण ईव्हीएमच्या खेळात आपण सर्वजण मोठ्या प्रमाणामध्ये जन आंदोलन करणार होतो, ते आंदोलन आपण केलं नाही पाहिजे, त्यासाठी यांनी परभणीसारखं हत्याकांड घडून आणलं। त्याच्यानंतर त्यांनी आज बाबासाहेबांविषयी अपमानास्पद शब्द बोलून त्यांनी आपल्या लोकांना म्हणजे अमित शहा करायचं काय, खालच्या तक्रारीवरती पाय, अमित शहा करायचं काय, अमित शहा करायचं काय, सगळ्यात अमित शहा मुर्दाबाद, सगळ्यात अमित शहा मुर्दाबाद, जय भीम।